प्रतिष्ठित. मराठी रूपांतर, संवाद, संकल्पना आणि दिग्दर्शन शर्वरी खेर. दिग्दर्शन सहाय्य स्वरूप खेर. विशेष आभार संगीत सचिन पाटील. संगीत संयोजन विशाल सुभेदार. कलाकार आपले सगळ्यांचे मराठी मंडळांचे छोटे बालकलाकार. विशाल म्युझिक चालू राहू दे. विशेष कौतुक या बालनाट्याला सहकार्य केलेले तमाम पालक आणि मराठी भाषिक मंडळ एडमंटन आणि कलाकारांची ओळख तुम्ही त्यांना स्टेजवर भेटणार आहात, पण ते आपापली नावं शो झाल्यानंतर स्वतःच सांगतील. तेव्हा रेडी आहात? चौपट राजा. या नगरीत सगळं गोंधळ आहे. मग त्यात येतो एक गुरु आणि त्याचा शिष्य. ते शोधत आहेत एक चांगली नगरी, पण येथे आल्यावर त्यांची काय गंमत होते ते आता तुम्हीच बघा.
कोणाला घेऊन द्या, त्यांना शिक्षा
करतो. महाराज, भिंत वीट वापरून बनवतात. त्यांना भाऊ, बहीण, आई, बाबा कसे असतील? हुशार आहे तुम्ही मंत्रीजी. भिंत तर शांताबाईच्या म्हणतात ना. जा मंत्रीजी आणि शांताबाईला घेऊन द्या. शांताबाई गवंडीला बोलवा. गवंडी हजर हो. कुत्रा नाही हो मंत्रीजी, बकरी
मंत्रीजी आणि कोतवालला घेऊन या. कोतवाल हजर हो. काय रे कोतवाल, तू एवढी मोठी मिरवणूक का काढली? महाराज जे काय चुकले महाराज, मला शिक्षा करू नका. अच्छा, तू खोटं बोलतोय. मी तर कधीही सांगितलं नाही मिरवणूक काढा. तू खोटं बोलतोय. खोटाडा. महाराज, आतापर्यंत समोर आलेले सगळे प्रूफ आणि विटनेसेस हेच सांगतात की कोतवालने मिरवणूक काढली, जिजाई पाण्याला डिस्चार्ज झाला आणि भिंत वीक होऊन पडली आणि फुलवंतीची बकरीने किती हुशार आहे. माझ्या बुद्धीने मी केस सॉल्व केला. या केसचा निकाल आहे की कोतवालमुळे भिंत पडली, म्हणून कोतवालला फाशी द्या. The case is closed. महाराज की जय हो. महाराज की जय हो. महाराज की जय हो. आमच्या बरोबर चल. फुलवंतीची बकरी मेली म्हणून राजा आता तुला शिक्षा देणार आहे. अरे पण माझी काय चूक? मला ना फुलवंती मिळाली ना बकरी. तुझं चूक असो किंवा नसो, महाराजनी सांगितला की तुला शिक्षा द्या. पण मला का शिक्षा? कारण तू साईजने छोटा आहेस. कोतवालने शिक्षा झाली होती पण तो साईजने मोठा आहे, त्यामुळे रोप तुटला. महाराज सांगता आहे की असा माणूस शोधा की ज्याला फाशी देताना रोप तुटणार नाही, म्हणून तुला पनिशमेंट. मला 2 मिनिट द्या, मी माझ्या गुरुजींना बोलवतो. ओम श्री गुरुदेव. गुरुजी वाचवा मला. गुरुजी वाचवा. तू चिंता नको करू गणेश, मला सगळं आहे. माझ्याकडे एक उपाय आहे. आता चल, आम्हाला घेऊन जा. महाराज, हे मान महाराज चोपट, फुलवंतीच्या बकरी केसमध्ये प्लीज मला शिक्षा द्या. गणेशला नको. पण गुरुजी, तुम्हाला का शिक्षा हवी आहे? आम्ही तुम्हाला का शिक्षा देऊ? महाराज, इट्स अ डीप सिक्रेट. आज एक स्पेशल नक्षत्र आहे. आज याला कोण शिक्षा होईल तो डायरेक्ट हेवनला जाईल. डायरेक्ट हेवन. महाराज, मी फाशीला जातो. मला शिक्षा द्या. महाराज, मला शिक्षा द्या. नाही, मला शिक्षा द्या. मला शिक्षा द्या. मी आहे राजा. सगळे स्पेशल डिस्काउंट फक्त माझे आहे. सगळ्यांच्या शिक्षा कॅन्सल. सो
शिक्षेला जातो चौपट राजा. आता चल, इथं राहणं काही उपयोग नाही आहे. अजून मूर्ख लोकांच्या भेटायच्या आधी आपण पळून जाऊ. वाचलो, इथे राहणं काही उपयोग नाही. चला इथून आता पळून जाऊया. अंधेर नगरी चौपट राजा, गाणी गाते चक्रम रजा. कसं वाटलं नाटक? पात्र परिचय तुम्हाला इथेच करून देतो. माझं नाव पार्थ खेर आणि मी गणेश. नमस्कार, माझं नाव आहे अथर्वा चौधरी आणि मी होता गुरुजी. नमस्कार, माझं नाव तन्वी पाठके आणि मी मंत्री. माझे नाव आहे सिया गावडे आणि मी पाणीवाला होते. माझं नाव रेवा आणि मी गवंडी होते. माझे नाव अर्णव चौधरी आहे आणि मी सोल्जर आहे. माझं नाव मीरा कुलकर्णी आहे आणि मी मुकादम आहे. नमस्कार, मेरा नाम है स्तुति वेदी और मैं कोतवाल है. माझं नाव आहे अथर्व पाध्ये आणि मी राजा होतो. माझं नाव तीशा सुभेदार आणि मी क्रोशन होते. माझं नाव नीती बर्वे आणि मी मिठाईवाली होते. माझं नाव आयरा जाधव आहे आणि मी माझं नाव स्पृहा खेळ आणि मी फुलवंती होते. माझं नाव अन्वी पाठक आणि मी शांताबाई होती. मी सौ शर्वरी खेर आणि आम्हाला खूप मजा आली हे नाटक करताना. आणि या नाटकाचं मेन इन्स्पिरेशन होतं की आपण आता बघतोच आहोत, अंधेर नगरी नसली तरी जगात बऱ्याच ठिकाणी चौपट राजा आहेत. तर चौपट राजा असला तर काय होऊ शकतं ह्याचं हे एक उदाहरण होतं. कॉन्टेक्स्ट वेगळा असला, 1851ला जरी नाटक लिहिलेलं असलं तरी त्याचं इम्प्लिकेशन अजूनही आपण पाहतोय. त्यामुळे आणि खूप छान मुलांनी काम केलं त्यामुळे आणि तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. मराठी भाषिक आभार आणि तुमच्या सगळ्यांचे आणि या सगळ्यांच्या पालकांचे पण तितकेच आभार की त्यांनी यांची एंगेजमेंट मेंटेन ठेवली. आणि या किड्सचे स्पेशल आभार. पुन्हा एकदा धन्यवाद.